लालबागच्या राजाचं विसर्जन प्रतिवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत होतं. पण यावर्षी विसर्जनाला फारच उशीर झालेला आहे. याचं कारण म्हणजे सकाळी 8 वाजता जेव्हा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली, तेव्हा समुद्राला भरती असल्यामुळे मूर्ती विसर्जन तराफ्यामध्ये चढवताना अनेक अडचणी आल्या. यावर्षी विसर्जनासाठी असलेला तराफा सुद्धा नवीन होता आणि भरतीचे पाणी सुद्धा वाढलं होतं. त्यामुळे संध्याकाळी म्हणजे साधारण 5 वाजता भरती कमी झाल्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी तराफ्यामध्ये चढवली गेली. पण आता ओहोटी असल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी खोल पाण्यात नेण्यासाठी तराफ्याला सुद्धा भरतीचे पाणी आवश्यक आहे. त्यामुळे भरतीचे पाणी भरल्यानंतर म्हणजेच रात्री साधारण 10, 10:30, 11 वाजल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. प्रतिवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 10च्या दरम्यान लालबागच्या राजाचं विसर्जन होतं. ते यावर्षी अजूनही झालेलं नाही आणि म्हणूनच ज्या भाविकांना काही कारणास्तव लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलेले नाही, त्या भाविकांसाठी बाप्पा अजूनही गिरगाव चौपाटीवर आशीर्वाद देण्यासाठी विराजमान आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. अजून नाही अर्धा झाला पण तो आता तारा पण तुझ्यावर